सर्वांना सस्नेह जय जिजाऊ रामकृष्ण हरी। मी हबप ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा। आपल्या अनेक व्हिडिओमध्ये आपण विविध संतांचे चरित्र आणि त्यांचे मौल्यवान विचार नेहमीच समजून घेत आलेलो आहेत। आजचा हा व्हिडिओ सुद्धा आपल्या एक अशाच महान संताविषयीचा आहे, ते म्हणजे संत सेवालाल महाराज। 15 फेब्रुवारी ही त्यांची जयंती आहे। 15 फेब्रुवारी 1739 रोजी संत सेवालाल महाराज यांचा जन्म झाला। ते गौर बंजारा समाजामध्ये जन्माला आले। या संतांनी अतिशय मौल्यवान आणि महान असे विचार मांडले, पण ते विचार आजही समाजात रुजलेले दिसत नाहीत। कारण आपण पाहतो त्यांनी समतावादी विचार मांडले, त्यांनी पर्यावरणवादी विचार मांडले, त्यांनी विज्ञानवादी विचार मांडले। ह्या सगळ्या विचारांचं त्यांनी समाजाला देणं दिलेलं आहे, पण त्या विचारापासून आपण आजही खूप दूर आहोत असं वाटतं। कारण ते त्यांच्या विचारावर संत कबीर, संत बसवेश्वर, त्यानंतर संत तुकाराम महाराजांचा सुद्धा म्हणू आपण, अशा अनेक महान संतांचा विचार, त्या विचारावर आपल्याला प्रभाव दिसतो। कारण ते म्हणतात की जानजो छानजो आणि पच मानजो, म्हणजे अगोदर जे काय आहे कर्मकांड असेल किंवा इतर काही रूढी परंपरा असतील तर त्या अगोदर समजून घ्या, त्याच्यानंतर ते छानजो म्हणजे ते बुद्धीच्या पातळीवर चाळून घ्या, त्याचा विचार करा आणि नंतरच ते माना किंवा त्याचं अनुकरण करा। पण आज आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धेत गुरफटलेला समाज दिसतो आपल्याला। त्यामुळे या महान संतांचे विचार आपल्याला आजही आपल्यापासून दुर्लक्षितच आहेत, समाजाने त्याचं अनुकरण केलेलं नाही असं म्हणता येईल। ते म्हणतात की मुलगी ही देवीचं रूप आहे, मुली ह्या देवीचं रूप आहेत, तर त्यानंतर महिलांना सन्मानाचं वागणूक मिळाली पाहिजे समाजामध्ये, पण तसं होताना आपल्याला दिसत नाही। कारण आजही मुलगी झाली म्हणलं की लोकांना टेन्शन येतं, त्याचं म्हणजे आनंद व्यक्त करत नाहीत लोक, त्याचा आनंद होत नाही लोकांना। पण त्या काळात त्यांनी सांगितलं होतं की मुली हे देवींचं रूप आहेत, व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे। म्हणजे आपल्या समाजाला जर प्रगती करायची असेल तर आपण व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे, हा मौल्यवान विचार त्यांनी त्या काळामध्ये सांगितलेला होता। की तरुणांनी कसं असलं पाहिजे आणि तरुण पिढीने कसं वागलं पाहिजे, कसं अनुकरण केलं पाहिजे आणि समाजाची सेवा। कारण आपण पाहतो त्यांचा समाजासाठी अतिशय तळमळ आपल्याला त्यातून दिसून येते। कारण त्या काळचा जो बंजारा समाज होता तो नेहमी स्थलांतर करत राहायचा, म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाकडे सतत जात राहायचा। कारण त्या काळामध्ये तो समाज फक्त व्यापार करायचा आणि प्रामुख्याने मिठाचा व्यापार करायचे बंजारा लोक। आणि मग या समाजाला कुठलंही स्थैर्य नव्हतं, कुठलाही मूळ असं गाव नव्हतं किंवा त्यांचं वास्तव्याचं ठिकाण नव्हतं। त्यामुळे हा समाज जो आहे तो अंधश्रद्धा, रूढी परंपरा आणि शिक्षण या गोष्टीपासून तो खूप दूर होता, पण अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला होता। आणि म्हणून त्यांना वाईट वाटायचं, त्यांना तळमळ वाटायची की माझा समाज जो आहे तो खूप अशिक्षित आहे किंवा खूप अजूनही तर प्रवाहात आलेला नाही। त्यामुळे त्यांनी अनेक भजनं लिहिली, अनेक वचनं लिहिली, त्यामधून त्यांनी हे सगळे विचार स्वतःचे मांडले। पण आज आपण पाहतो की ह्या महान संतांचे विचार आजही आपल्याला कुठेही आपण अनुकरण करताना आपण दिसत नाहीत किंवा आपण त्यापासून दूर आहोत, आपण त्या संतांच्या महान विचारांपासून आजही दूर आहोत असं लक्षात येतं। त्यांनी पर्यावरणवादी सुद्धा विचार मांडले। ते त्या काळामध्ये ते म्हणायचे की पाणी जपून वापरा। त्यांचे काही वचन जर आपण पाहिले तर त्यातून पाण्याचा उल्लेख आहे, पर्यावरणाचा उल्लेख आहे। म्हणजे आज आपण पाहतो की उन्हाळ्यात पाऊस पडतो, पावसाळ्यात ऊन पडतं, म्हणजे पर्यावरणाचा समतोल जो आहे तो पूर्णपणे बिघडलेला आहे। पण ही गोष्ट त्या महान संतांनी 300 वर्षापूर्वी सांगून ठेवली की आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे। आज जेव्हा आपल्याला पाणी आपण 20 रुपयामध्ये 1 लिटर पाणी आपण एक बॉटल विकत घेतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की या महान संतांनी खरोखरच किती पूर्वी हे विचार मांडून ठेवले होते की आपण पाणी जपून वापरलं पाहिजे। पाणी हे संपणारा नैसर्गिक स्रोत आहे, किंवा जरी पाणी आज पृथ्वीवर भरपूर असलं तरी पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही। मग सांगा किती दूरदृष्टी त्या संतांच्या विचारामध्ये होती। तर असे महान होते संत सेवालाल महाराज। आणि आता परवा त्यांची जयंती आहे, संत सेवालाल महाराज जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।